हाय, माझा डे स्टार्ट झाला मस्त चहाने. त्यानंतर मी माझा मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो केला. सर्वात पहिले मी सिरम अप्लाय केला. त्यानंतर मी मॉइश्चरायझर यूज केला, ज्यामुळे स्किन सॉफ्ट आणि हायड्रेट राहते. आणि लास्ट स्टेपमध्ये मी सनस्क्रीन अप्लाय करून घेतला. ही स्किनला प्रोटेक्ट करायला खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर मी थोडा लिप ग्लॉस पण अप्लाय केला. आज चतुर्थी असल्यामुळे मी फराळासाठी साबुदाणा खिचडी बनवायला घेतली. सर्वात आधी मी शेंगदाणे भाजून घेतले. साबुदाणा मी सकाळीच भिजवून ठेवला होता, तो थोडासा पाणी त्याच्यात जास्त झालं होतं. इकडं मी मिरच्या कट करून घेतल्या. शेंगदाणे भाजलेले होते म्हणून मी थंड करायला ठेवले. माझं तेल देखील संपलं होतं, तर मी तेल बरणीमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर मी इकडं साबुदाणा करायला घेतला. सर्वात आधी कढईमध्ये तेल आणि जिरं टाकून घेतले. आमच्याकडे साबुदाण्यामध्ये जिरंसुद्धा टाकतात, तर मी जिरं टाकून घेतले आणि नंतर मी मिरच्या पण टाकल्या. मिरच्या थोडंसं हे फ्राय होऊ दिलं. थोडंसं लालसर मिरच्या झाल्यानंतर इथं साबुदाणा मी ॲड केलं. त्याच्यात शेंगदाण्याची कूटसुद्धा ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी थोडासा वाफू दिला. साबुदाणा वाफल्याने छान नरम होतो. इथं मी तुम्हाला घरी लावलेली कोथिंबीर दाखवत आहे. त्यानंतर आम्ही फराळ केला आणि छान मूव्ही पण बघितला. संध्याकाळी आम्ही बाप्पाचे दर्शन घ्यायला गेलो होतो. त्यानंतर घरी गेलो. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.